असताना फर्स्ट बॉल आणि फर्स्ट बॉल वरती पाहिलं तर एक पाऊल पुढे टाकला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू उडवला जातो. क्षेत्ररक्षक गाडी बॉल मध्ये पहिल्या चेंडूवरती रेसिंग लागली आहे. बॉलला स्टॉप केला. संघासाठी 2 धावा मात्र नक्कीच वाचवल्या जातील. परंतु इथून या पहिल्या चेंडूवरती मात्र जरूर पाहिलं तर 2 धाब्यांचं चित्र मात्र रेखाटलं जात आहे. 2 धावा इथे भेटतायत या महत्वाच्या राहतील. 2 मात्र बॅटिंग करत असताना शिवतेज वॉरियर्स वांगडे क्रिकेट संघाचा दाफल खुलासा झाला हे मात्र नक्कीच. हो हो, इथे टाकलेला बॉल विकेट किपर बीट होतोय. चेंडू आता जातोय थेट ब्लास्ट स्क्रीनला धडक मारत. वाईट प्लस 4 नशिबाचा पंजा. 5 मिळतील या चेंडूवरती. आताच्या घडीला पाहिलं तर हरेश गुडविंदे मात्र थोडासा फंबल झाला. बॉडी बॅलन्स थोडासा चुकला. रडप मध्ये थोडासा विकेट झाला आणि या बॉलवरती खराब लेन्थ फॉलो केली. तिकडे विकेट किपरचा अगदी खऱ्या अर्थानं व्हेरिएशन चुकला आणि अवेलेबल नशिबाचा पंजा भेटतो आणि स्कोर कार्ड वरती आता 7 धावा लागल्या जात आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ होईल हे मात्र नक्कीच. कारण जरी माझ्याकडनं चुका झाल्या तरी सुद्धा चुका सुधारण्याचं काम मला करायचं या मॅच मध्ये आणि तेच मात्र इथे समीकरण तुम्हाला मैदाना 7 मध्ये रेखाटत असताना पाहायला मिळत आहे. हा बॉल खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीचा टाकला जातोय गोलंदाज हरीशच्या माध्यमातून. जवळपास पाहिले तर डॉट बॉल या मॅच मध्ये फेकला गेला. हा परफेक्ट यॉर्कर बॉल. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर मैदाना 7 मध्ये डेफिनेटली केलाय गोलंदाज हरीश या गोलंदाजांना. पहा मित्रांनो, पहिला बॉल कुठेतरी चांगला राहिला. त्यानंतर खऱ्या अर्थानं खराब लेंथ वापरली आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरला आणि मेहनतीने मात्र हे 2 चेंडू निर्धाव फेकतोय तो सध्या तरी मैदानाच्या 7 मध्ये. चांगला खेळ स्टिक सोडली आणि ते थेट पाहिलं तर लेग स्टिकला बॉल्सना धडक मारली. क्लीन बोल्ड विकेट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. गोलंदाज बरोबर चांगला रडप न इंटर झाला. बॉडी बॅलन्स मूड मध्ये होता. त्यानंतर लेग स्टिकला चेंडून बेधडक धडक मारली आणि इथून लागलाय. पहिला बॅटिंग करत असताना शिवतेज वॉरियर्स वांगणे क्रिकेट संघाला पहिला विकेट दाफलकावरती 7 असताना. पहिला धक्का लागलाय कुठेतरी आपण पाहाल. फलंदाज यश मात्र आता थोडासा नाराज व्यक्त मात्र करत असताना परतला आणि इथून मैदाना 7 मध्ये इंटर होतील साहिल. नक्कीच आपण पाहिलं साहिल आता मैदाना 7 मध्ये यश बाटल करण्यासाठी पाठवले जात आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. परंतु गोलंदाज आता हरेश मात्र पॉवरफुल स्ट्रॅटेजीची गोलंदाजी करत असताना मैदाना 7 मध्ये. इथे टाकलेला बॉल हलकासा कट केलाय. थर्डबारला चेंडू स्टॉप होतोय. वाह, कमालीचा आफड इथे दाखवला जात आहे. पहा मित्रांनो, जर बॉल निसटला असता तर सीमापार नक्कीच झाला असता. परंतु प्रयत्न चांगले केलेत आणि त्या प्रयत्नाला इथून यश देखील भेटलेला आणि एक सिंगल मात्र इथून कन्वर्ट होतीये. दाफलकावरती आता 8 रन्स मात्र बघता बघता लागल्या जात आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ मैदाना 7 मध्ये इथे जरूर सिद्ध होतो. परंतु आता पाहिलं तर प्रसिद्धमय फलंदाज मैदाना 7 मध्ये दाखल झालाय. साकरीला प्रदीप लेफ्ट हँडर डाकुऱ्याचा बॅटर मैदाना 7 मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल आणि फिल्डिंग मध्ये आता बदल होईल. आणि इथून आता मैदाना 7 मध्ये फिल्डिंग मध्ये बदल झाला कारण समोर लेफ्ट हँडर आहे. त्यामुळे आता 2 बाउंड्री लाईनच्या झोनवरही क्षेत्ररक्षक मात्र सेट झालेत. त्यामध्ये मिड विकेट लॉंग ऑन आणि इथून आता मिड ऑफ पूर्णपणे 38 सर्कलच्या बाहेर खुलासी आहे. त्यामुळे इथून आता जरी मिड ऑफच्या डोक्यावरून फटका उडवला तरी सुद्धा मोठा फटका येऊ शकेल. इथे टाकलेला बॉल जोराचा फटका. परंतु इथे काय झालं मिस्टामिंग आणि इथे पकडलाय जाईल. संपला खेळ. यस विकेट. धक्का दुसरा. कुठेतरी मैदाना 7 मध्ये विश्वास होता स्वतःवरती. परंतु काय झालं, बॅटचा परफेक्ट मिडल टच मध्ये फटका राहिला नाही आणि बराच वेळ चेंडू हवेत दाखल होता. क्षेत्ररक्षक पोहोचला, पकडला जाईल आणि शिवतेज वॉरियर्स वांगण क्रिकेट संघाला लागला. दाफलकावरती 8 असताना दुसरा विकेट. आता मैदाना 7 मध्ये पॉवरफुल दर्जाची गोलंदाजी सिद्ध झालेली आहे सध्या तरी सोनेवली क्रिकेट संघाची.
जरूर मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक कंप्लीट झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये दाफलकावरती 8-2 विकेट असं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून आता बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज तयार होत आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी थेट आपण पाहाल यश घावड दाखल झाला सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती एक मोठं नाव सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करत असताना. पडतो आता बॅटर सक्सेस होतील की गोलंदाज, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं नक्कीच कळालं असेल की गोलंदाज हरीश मात्र सक्सेस ठरल्यात. त्यामुळे इथून आता काय होणार या मॅच मध्ये साकरेनला बॅटिंग करत असताना आपण सध्या तरी पाहू शकाल साहिल या फलंदाजाला. साहिल आहे साकरेनला कव्हरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय, जोराचा आवाज तडाखा आहे आणि यस शेंडू जातोय थेट एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध सीमा रेषा पार. मिळतील या बॉलवरती संघर्षाच्या 4 चौकार. जरूर आपण पाहिलं साई हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजी करतोय. एक मोठा रोल मात्र मैदानाच्या आतमध्ये तो सध्या तरी सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा सिद्ध झाला. एक सिंगल इथून मिळतीये दाफलकावरती. आता तब्बल पाहिलं तर 13 रन्स मात्र नक्कीच लागल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी गोलंदाजी करत असताना आपण आताच्या स्थितीला अगदी यश या गोलंदाजाला आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. सध्या तरी सोनिवली क्रिकेट संघासाठी गोलंदाजी करतोय आणि या मॅच मध्ये पाहिलं तर हे दुसरं षटक आपण पाहता आणि या दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र कमालीचा खेळ नक्कीच दाखवला जाईल का या मॅच मध्ये. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ मात्र एका चेंडूवरती गोलंदाज सिद्ध करतोय आणि एका चेंडूवरती मात्र थेट पाहिलं तर शिवतेज वॉरियर्स वांगणी क्रिकेट संघ मात्र फटके मोठे करण्यात प्रयत्न करतोय. याला मात्र नक्कीच यश मिळेल का, कारण दाफलकावरती पाहिलं तर 13 धावा 2 विकेट असं समीकरण पाहायला मिळतं आहे आणि इथून टार्गेट बनवायचं आहे थेट वांगणी क्रिकेट संघाला. त्यामुळे इथून आता टार्गेट कोणत्या धाब्याचं बनवलं जाईल ते देखील आपल्याला 5 ओव्हरमध्ये पाहायला भेटणार आहे आणि यस गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा फुलर लाईनचा बॉल इथे पाहिलं तर लॉफ काढायचं होतं बॅटरला, परंतु बॅटवरती कनेक्शन देखील झालं नाही. पंच तटस्थ राहिली आहेत. यस डॉट बॉल आपण पाहिलं इथे टाकला जातो आहे. निर्धाव शेंडूची फेकी मात्र मैदानाच्या आतमध्ये सक्सेस टाकली जाते जरूर, परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा आता व्हेरिएशन चांगलं ठरतंय. यस इथे पाहिलं तर टप्पा पडला, चांगला बाउन्सर मात्र नक्कीच मिळाला आणि इथून आता पुन्हा एकदा बॅट्समनला मात्र बीट केलं जाईल. अरुण तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाजी करतायत. स्ट्राईक मिळाली परंतु कुठेतरी त्या स्ट्राईकचा आता फायदा त्याला उचलता येत नाही आहे. इथे टाकलेला बॉल बॅटच्या समोर यस क्लोज मामला होता. डायरेक्ट हिट डायरेक्टली झाला. जरूर आपण सध्या तरी या चेंडूवरती एक चांगलं क्षेत्ररक्षण घडत असताना पाहायला मिळतं आहे. हीच तर खासियत आहे या सोनिवली क्रिकेट संघाची. कुठे चान्सेस मिळेल त्या चान्सेस सोडणं करणं त्यांचं काम आहे आणि ते काम मात्र इथून या मॅच मध्ये होतंय जरूर. स्लोवर गतीची डिलिव्हरी पाहायला भेटती आहे. इथे पाहिलं तर पुढे एकदा चकवला जात आहे बॅटर अरुणला. 4 बॉल इथून अरुण मिस खेळतायत आणि अशा पद्धतीने हे षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये डिफेंडिंग मध्ये ठरलं. फक्त आणि फक्त 5 धावा आल्या आणि यस ओव्हरच्या समाप्तीनंतर दाफलकावरती पाहिलं तर फक्त 13 रन्स मात्र लागल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ अखेरीस कंप्लीट झालेला आणि 2 षटकामध्ये पाहिला तर तब्बल 13 धावांची भागीदारी मात्र लागलेली आहे. 12 बॉल रिलीज केली सोनिवली क्रिकेट संघानं आणि 12 बॉल मध्ये पाहिला तर 1 रन्स एक्स्ट्रा आलेली आहे. 13 वरती टार्गेट लागलेलं आहे शिवतेज वॉरियर्स वागणे क्रिकेट संघाचा. आणि आताच्या घडीला पाहिलं तर नवीन स्मेल मध्ये दाखल होईल बॉलिंग ट्रॅक वरती सध्या तरी रोहित. जरूर आपण पाहिलं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल झालेल्या बॉलिंग करण्यासाठी.
एक चांगला ऑलराऊंडर आपण पाहाल नेहमीचपणे चांगला खेळ करत असतो आणि आताच घडीला पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू दाखल झाला पण तू चमकणार का या मध्ये कारण आताचा घडीला सोनिवली क्रिकेट संघाला गोलंदाजी प्रभावशाली टाकायची आहे परफेक्ट बॉल अवे फ्रॉम बॉडी पाहिलं तर शरीर पासून थोडासा दूरवरती टाकलेला चेंडू बीट झाले तर बॅटर साई आणि इथून चांगली धडक मात्र डॉट बॉलची पाहायला मिळते कमालीचा खेळ मात्र इथून एका बॉल वरती दाखवला जातो आहे या सोनिवली संघाच्या माध्यमातून स्लोवर गतीचा बॉल पुन्हा एकदा मिस केला जाईल इथून या फलंदाजाला काय खेळतोय आज या मैदानावरती या साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये सोनिवली संघ पहिला सामना आपण पाहिला असेल चांदप संघानं कसा लढवला आणि आता हा पहिल्या फेरीतील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे इथे टाकलेला बॉल जोरात पाडण्याचा प्रयत्न बॅट अगोदर फिरवली परफेक्ट बॅटच्या वरच्या इजला चेंडू कलेक्ट झाला मिड विकेटला पकडलाय झेल संपला खेळ विकेट कुठेतरी हा ऍक्शन रिप्ले तुम्ही तुमच्या समोर पाहाल बाटॅन पाडच्या मधोमध बॉल होता उचलणं थोडंसं अवघड ठरलं तिथे पाहिले तर मिड विकेटला क्षेत्र जोडला आणि अक्षरशः समालोचन कक्षाच्या समोर पकडला हा झेल आणि या बॅटिंग करत असताना शिवतेज वॉरियर्स वांगणी क्रिकेट संघाला लागलाय बॅटिंग करत असताना 13 धावांवरती तिसरा विकेट इथून सॅक्रिफाईस होतो आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर पाठवले गेलेत रोहित बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपण पाहिलं रोहितच आहेत आणि साकर एंडला सुद्धा वांगणी क्रिकेट संघाचा रोहित आहे परंतु या मॅच मध्ये कोण कोणावरती शिक्का दाखवणार बॅटर की गोलंदाज ते मात्र नक्कीच पाहायला मिळतं कारण आताच्या घडीला गोलंदाजी मात्र सोनिवली संघाची मात्र प्रभावशाली इथे ठरत असताना पाहायला भेटते आहे जाबाज पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय सध्या तरी बॉलिंग करणाऱ्या टीमचा इथे परफेक्ट स्लोवर गतीचा बॉल होता बीट केला जात आहे बॅटरला इथून चांगला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर नवीन सितारे मात्र या स्पर्धेमध्ये खेळतात खऱ्या अर्थानं पाहिलं तर जरूर कालच्या दिवसामध्ये आदिवासी विभाग होता आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर ओपन ग्रामीण आपल्याला पाहायला भेटतायत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नक्कीच ओपनचं क्रिकेट सुद्धा आपल्याला चांगल्या रीतीचं घडत असताना पाहायला मिळत आहे इथे या शेड्यूलवरती पुन्हा एकदा बीट केलं बॅटर रोहितला आणि इथून आता सक्सेस स्ट्रॅटेजीची गोलंदाजी टाकत असताना रोहित या ओव्हरमध्ये कारण आतापर्यंत पाहिलं तर 5 बॉल रिलीज केले त्यामध्ये एकही रन्स आतापर्यंत त्याने खर्च केले नाहीये आणि एक विकेट मात्र त्याने नक्कीच मिळवली या षटकामध्ये दाफलकावरती फक्त 13 आहेत 13 रन्स दाफलकावरती बॅटच्या आतल्या भागाला चेंडू एज झाला बॅकवर्ड स्वेलिंगला चेंडू स्टॉप होतोय इथे पंच देतील सिग्नल की आजच्या दिवसातील हे दुसरं षटक आजच्या दिवसातील पहिलं षटक निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहे या गोलंदाज रोहितच्या माध्यमातून कालच्याही दिवसामध्ये पाहिलं तर एक षटक आलं होतं मिडाईन आणि आजच्याही दिवसामध्ये पाहिलं तर आज हे षटक आपल्याला थेट निर्धाव येत असताना पाहायला मिळत आहे रोहितचा 3 षटकांचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला आणि 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना थेट शिवतेज वॉरियर्स वांगणी क्रिकेट संघ पोहोचलाय 3 विकेट 13 वरती आणि यस आता मैदानाच्या आतमध्ये नंबर 4चं षटक टाकण्यासाठी इंटर झाला या गोलंदाज सध्या तरी शंतम हा गोलंदाज जरूर आपण पाहिलं शंतनू आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार झालेत शंतनू आहेत बॉलिंग ट्रॅक वरती शॉर्ट पिच बॉल ओव्हर पिच केला उडवला चेंडू बॅकवर्ड्स वर लेगला क्षेत्र खाली आणि चेंडू आता जाईल सीमारेषा पार या बॉल वरती येतील सध्या तरी संघर्ष करत असताना या 4 धाबा कारण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये वारंवार विकेट गमावलेल्या आहेत वांगणी क्रिकेट संघ आणि त्या अनुषंगाने त्यांचा दबाव मात्र बॅटिंग करत असताना वाढला होता त्यांच्या वरती पडतो आता दबाव मधनं बाहेर पडत असताना आपण पाहिलं या फटक्याच्या माध्यमातून अरुण कारण अरुणला कशासाठी पाठवलाय
तर सध्या तरी या दाफलकाला मोठं बनवण्यासाठी आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये काम स्पष्ट करावे लागेल या मॅचमध्ये. शंतनू आहेत बॉलिंगच्या आकवरती मिस टायमिंग, परंतु गॅप मध्ये प्रॉपर टायमिंग केलाय आणि आता चेंडू जाईल पुन्हा एकदा लगापाठ दुसरा सीमा पार 4 धाबा. आत्ताच्या घडीला पाहिलं तर कमालीचा खेळ मात्र तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय या मैदानावरती. जरी 3 षटकं तुमची चांगली ठरली असतील तरी सुद्धा 12 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये आक्रमण होईल हे मात्र नक्कीच आणि झालेलं देखील आहे. कारण 2 चेंडू आणि 2 चार येत आहेत. दाफलका आता फरार झालाय. टोटल वरती 21 रन्स मात्र लागल्या जात आहेत. कुठेतरी आपण शंतनू या गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना पाहता आपल्या स्क्रीन वरती. सफल झाला पुन्हा एकदा फाईन झोनला फटका रोटेट केला. टायमिंग अजून प्रॉपर झालाय. हा देखील चेंडू सीमा पार 4 धाबा. जरी संकट निर्माण झाली तरी सुद्धा डाव सावरण्याचं काम आणि त्या डावामध्ये आता पहिले तर मैदानाच्या आतमध्ये एकटा हुकमाचा एका मात्र बरसात करत असताना पाहायला भेटेल. कारण 3 चेंडू आणि 3 चार येत आहेत. आता दाफलकावरती वेग प्रचंड भेटला आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला थेट 25 या आकड्यावरती. हे 4थं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं मागणं ठरलं कारण 3 बॉल फेकलेत आणि 3 बॉल मध्ये 12 रन्स या गोलंदाज शंतनून मात्र खर्च केलेले आहेत. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये हळूहळू या दिवसाला मात्र दुपारचं सत्र प्राप्त होत चाललेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये गरमीचा माहोल मात्र प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पाहायला भेटतो आणि ती हा चेंडू पाहिले तर पंच वळतायत. आउटसाइड द उजवा स्टिकला चेंडू सोडून जाईल. अतिरिक्त रन्स इथून मिळते आणि अतिरिक्तच्या बढतीने आता 26 धाबा या दाफलकावरती पार्टिसिपेट होत आहेत. अचूलपणे पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ मात्र आता होत जातोय वांगणी क्रिकेट संघासाठी. कारण डावाला मात्र अगदी आकारमंद बनवण्याचा प्रयत्न इथे आरून करतायत परंतु आता शक्य होणार नाहीये. कारण वारंवार पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला जेव्हा 3 मोठे फटके आले तिथून एक पाठीवरती थाप दिली की तू करशील आणि आता सगळीला केला देखील. कारण दबाव होता तिथे वाईड आला. आता सगळीला पाहिलं तर हा परफेक्ट डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. शॉर्ट पिच बॉल मिड विकेटला फटका उडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत बॉल वरती. एक टप्पा शेड्यूलला पकडलाय तोपर्यंत एक सिंगल मात्र इथून नक्कीच घेतली जाईल. आत्ताच्या घडीला अगदी मैदानाच्या आतमध्ये थोडंसं दाफलकाला रोखण्याचं काम मात्र गोलंदाज शंतनू करतात. कारण त्यालाही माहिती आहे आत्ताच्या घडीला जर आपण कमबॅक केलं नाही तर समोरच्या टीमचं टार्गेट मोठं होईल आणि कुठेतरी त्यांचा खेळ मात्र इथून प्रसिद्ध होईल. त्यामुळे इथून आता कमबॅक करायचा आणि तो कमबॅक मात्र इथून सातत्यानं केला जातोय. दाफलकावरती तब्बल 27 धावा मात्र नक्कीच लागल्या गेल्यात. 27 रन्स आणि मिस सामिक स्टोक इथे पकडलाय स्वतःच्या फॉलो थ्रो वरती. हा झेल आणि इथून संपलाय खेळ. फलंदाज होतील इथून आता परतीचा प्रवास करत असताना चालू विकेट. आणि आत्ताच्या घडीला थेट न्यू बॅटर पाठवले जात आहेत मनोहर आणि इथून आता मैदानाच्या मध्ये शेवटचं षटक टाकण्यासाठी तयार झालीत गोलंदाज तुषार. सध्या तरी आपण पाहाल बॉलिंग ट्रॅक वरती एंटर होत आहेत. आत्ताच्या घडीला 5वं षटक आहे आणि या 5व्या स्मेल मध्ये मात्र तुषारच्या हातामध्ये चेंडू दाखल केला. थेट सोनिवली क्रिकेट संघाने कमालीचा खेळ मात्र 4 षटकांमध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवला. इथे हा बॉल हलक्या हाताने पुश केला थेट लॉंग ऑन झोनला. क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत इथे एक सिंगल. ओहो इथे काय झालंय काय होतंय. यस स्पर्धेचा नियम मित्रांनो जोपर्यंत दोन्ही फलंदाज जागा सोडत नाही तोपर्यंत रन्स देखील दिले जाणार नाही आणि विकेट सुद्धा दिले जाणार नाही. आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर एक सिंगल
मात्र रोटेट झाले आणि एका सिंगल मात्र आता 28 रन्स या धाफलकावरती लागल्या जात आहेत. आत्ताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दबावमध्ये खेळण्यासाठी सिद्ध झालेला फलंदाज आपण पाहिला थेट मनोहर हा फलंदाज ज्याला पाठवलं गेलं आहे नंबर 6 मध्ये परंतु आता काम थेट केलं जाईल का कारण संघाला 40+ बनवायचे आहेत या मॅच मध्ये त्यामुळे इथून आता येणाऱ्या 5 चेंडूवरती समाचार घ्यावा लागेल. इथे टाकलेला बॉल पुढे येऊन कट करतायत समोर बॅक टू दी बॉलर हेड फटका प्रॉपर आपण पाहाल लॉंग ऑन वरून क्षेत्र जोडला मिड ऑफ या झोनला आणि एकच सिंगल मात्र इथे घेतली जाईल. पहा मित्रांनो कारण जोपर्यंत अरुण आहे तोपर्यंत मात्र खेळ चांगला होईल कारण त्याची बॅट आतापर्यंत तळपलेली आहे. सुरुवातीला सगल केला परंतु स्वतःला सावरला आणि तिथून सावरून आवरून काम 25 झालाय कारण त्याचा बॅट बदून लगापाट आपण 3 चौकार पाहिले होते आणि आता तोच मैदानाच्या आतमध्ये साखर इंडला खेळतोय. इथे टाकलेला बॉल बॅटच्या आतल्या बघायला चेंडू एज होतोय गोलंदाज स्वतः बॉलवरती ट्रॅव्हल झाला बॉलला पकडला एकच सिंगल. दबाव 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 सातत्याने निर्माण झालेला आहे शिवतेज वॉरियर्स वांगणी क्रिकेट संघावरती कारण आता या ओव्हर मध्ये शेवटचं षटक आहे 3 बॉल फेकलेले आहेत आणि अखेरीस पाहिलं तर फक्त 3च रन्स खर्च केलेले आहेत त्यामुळे इथून या स्कोर कार्ड वरती मात्र 4 विकेट आणि 30 धावा असं धावफलक या फलंदाजी करणाऱ्या टीमचा आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या क्लॅरिटीचा खेळ मात्र मैदानाच्या सातमध्ये सध्या तरी सोनेपली क्रिकेट संघ इथून सिद्ध करत असताना पुढे येऊन कट करतात मिड विकेटला फटका उडवला क्षेत्र थोडंसं फंबल झालाय एकाच रनचं कॉलिंग. पहा मित्रांनो कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास असला तर अशक्य गोष्टी शक्य करणं आपल्या मनगटामध्ये असतं आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर विश्वास आहे अरुणचा स्वतःवरती त्यामुळे इथून आता स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इथून या बॉलवरती मात्र चर्चेचा विषय घ्यावा लागेल कारण आताच्या घडीला 4 बॉल आणि 4 धावा येत आहेत. या ओव्हर मध्ये टप्पा पडला थोडासा बाउन्सर दाखल होतोय पंच वळतात की हा बॉल उजवा सिकला सोडतोय अतिरिक्त रन्स मात्र इथून एक्झॅक्टली भेटतीये ही अतिरिक्त तितकीच महत्वाची राहील आणि या अतिरिक्तच्या बढतीने आता दाफलकावरती पाहिलं तर वांगडी संघाचा दाफलक थोडासा पुढे ढकलला गेला 32 धाबा या स्कोर कार्ड वरती लागतायत. मॅच मध्ये कुठेतरी अपेक्षा जास्ती आहेत मोठ्या फटक्यांच्या आणि होतील यस एक पाऊल पुढे टाकलं मिडल टच विश्वास आहे स्वतःवरती म्हणून आता सिद्ध केलं जाईल षटकार. षटकार येतोय आणि यास आता इरादे स्पष्ट झालेत या धाफलकावरती कारण कमकुवत रन होते आणि या बॉलवरती सिक्सर आलाय. आताच्या घडीला धाफलकावरती 38 धाबा मात्र नक्कीच सेट होत आहेत. इथे टाकलेला बॉल मिसामिक सोक चेंडू हवेत शतरक्षक आहे बॉलवरती पकडला जाईल इथून सक्सेसफुल जाईल आणि या शेवट दमदार थेट पाहिलं तर सोनिवली क्रिकेट संघाचा आणि इथून पहिली इनिंग होतीये कंप्लीट आणि पहिल्या इनिंग मध्ये पाहिला तर बॅटल करत असताना थेट आपण पाहत होता शिवतेज वॉरियर्स वांगणी क्रिकेट संघाला त्यांनी बनवल्यात थेट 5 षटकांमध्ये 38 आणि इथून आता 5 ओव्हर अर्थातच 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये 39 पाठला करत असताना थेट सोनिवली क्रिकेट संघ आणि विनंती असेल चांदप संघाचा रोहित यांनी यायचंय कारण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी आहे तर तो मॅन ऑफ द मॅच इथे दिला जाईल. चांदप टीम मधील कोणीही जर असेल तर त्यांनी यायचंय आणि हा मॅन ऑफ द मॅचचा थंडा
आपण घेऊन जायचं आहे.
हॅलो चेक. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच सध्या तरी पाहताय. थेट आत्ताच्या घडीला सोनिवली संघ मात्र फर्स्ट बॅटिंग करतो आहे आणि ते पाहिले तर हा बॉल परफेक्ट मिडल टच मध्ये राहिला आहे. थेट कव्हरच्या क्षेत्रामध्ये पॉवर प्लेचा इशारा आणि यस इथे ठोकला चौकार. नक्कीच सुरुवातीला पाहिलं तर बॅटिंग करत असताना अगदी शिवतेज वॉरियर्स वांगडी क्रिकेट संघानं फार कमी रन्स बनवलेले आहेत. त्यामुळे इथून या मॅचमध्ये गोलंदाजी आता डिफेंडिंग मध्ये टाकायची आहे. कुठेतरी 39 धाबांचा पाठलाग करतो आहे या मॅचमध्ये सोनिवली संघ आणि कुठेतरी एक फलंदाज त्यांनी गमावला. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर योगेश सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये साखरेनला खेळत असताना चांगला खेळ करतोय. नाव साखरेनवरती पाहिलं तर शंतनू हा फलंदाज पाहायला भेटतो आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज सध्या तरी प्रवीण हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हा चेंडू पाहिलं तर कबरला पुढे एकदा उडलवला. चेंडू परफेक्ट मिडल टच मध्ये राहिला आणि हा देखील चेंडू सीमा पार शेवट दमदार. हा देखील 4. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला वाटलं होतं की ही मॅच बनवू शकेल जेव्हा विकेट गेली, परंतु त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये कमालीचं क्रिकेट मात्र दाखवत असताना योगेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. कारण बॅक टू बॅक 2 चेंडू त्याच्या बॅटमधून मात्र खेचून येत आहेत 4 आणि यस आता 10 फलक मात्र वेगानं पुढे गेलाय. पोहोचलं जात आहे 9 या अंकावरती. 9 धाबा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाचा खेळ मात्र सातत्यानं चांगला रचलाय या बॅटिंग करणाऱ्या सोनिवली क्रिकेट संघाला. सोनिवली टीमचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये टॉस जिंकून चांगली गोलंदाजी केली. आता बॅटिंग करायची आणि बॅटिंग मध्ये पाहिलं तर एक अवेलेबल दर्जाचं प्रदर्शन. जरी हरीची विकेट गेली तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू मात्र चांगला खेळ रचत असताना पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि सुरुवातीला रन्स मात्र घटले होते जिथे हरीची विकेट गेली आणि तिथून मात्र 2 चेंडू 2 चौकार येत आहेत आणि अशा पद्धतीने या दाफलकामध्ये मात्र तब्बल 9 धाबा मात्र नक्कीच लागल्या गेल्यात. जरूर आता आपण पाहिलं दुसरा षटक टाकण्यासाठी इथे एंटर झालाय सागर हा गोलंदाज. सागरच्या हातामध्ये चेंडू इथून सोपवला जातोय, परंतु आता खेळ मात्र इथून प्रसिद्धपणे करायचा आहे. कारण धाबा कमी झाल्या, डिफेंड करायच्या म्हटल्यावरती इथून आता फार मेहनत घ्यावी लागेल. एक रन्स मात्र इथून कमीत कमीपणाने खर्च करावी लागेल. फर्स्ट बॉल पाहिला तर जरूर इथे खराब लेनचा इशारा दिला जाईल. यस पंच वळतायत, दोन्ही हात फैलावलेत. अतिरिक्त रन्स आपण पाहाल इथे मिळतीये. जरूर आपण पाहिला अतिरिक्त रन्स इथे भेटली जाईल आणि 10 वरती दाफलक आता लागल्या जात आहे. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये एक जाबाज खेळ होतोय आणि यस फुल टॉस नो प्लस फुल टोल बाहेर करेल आत्ताचा घडीला हा आगडीचा तोफेचा गोळा. 6 रन नो प्लस आणि हा षटकार एकूण मिळतील या चेंडूवरती 7 धाबा आणि आता दाफलकावरती लागल्या जातील सोनिवली क्रिकेट संघाच्या टोटल वरती 17 धाबा. आत्ताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या शिवतेज वॉरियर्स वांगणी क्रिकेट संघाला आता खतरा दाखल झाला. कारण मैदानाच्या आतमध्ये एक जाबाज खेळ मात्र इथून चांगला जातोय. यस या बॉलवरती हलकासा कट काढायचा प्रयत्न होता, पण वळतायत पुन्हा एकदा. अतिरिक्त रन्स वाईट बॉल्स आणि एक सिंगल एकूण मिळतील 2 धाबा याही चेंडूवरती. अजून सुद्धा पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट हा मात्र कंटिन्यू राहील. कारण या अगोदरचा बॉल नो होता आणि त्यामुळे आता हा अतिरिक्त आत्ताच्या घडीला फ्री हिट बॉल अजून सुद्धा कंटिन्यू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला बॉल हवेत मारा करायचा आहे. मिसामिंग फ्री हिट बॉल आहे, एक सिंगल झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे सक्सेस ठरतोय. यस चांगल्या दर्जानं मैदानाच्या आतमध्ये धाबा जोडल्या जात आहेत. कारण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये
चांगला खेळ करण्याचा प्रयत्न इथून सोनिवली क्रिकेट संघ जरूर करेल आणि यश झालाय देखील, कारण आता या बॉलवरती 2 येथील 21 वरती धावफलक आता पार्टिसिपेट होता आणि जिंकण्यासाठी 23 चेंडू 18. नक्कीच 23 चेंडू आणि 18 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी पाहायला मिळते. सध्या तरी सोनिवली संघाला मिसामिंग सोक पुन्हा एकदा हवेत फटका, क्षेत्ररक्षक जोडलाय बॉलवरती, हाडा बघता बघता पाहिला तर हा देखील झैल मैदानाला स्पर्श झालाय. आणि याच चुका आता या मॅच मध्ये शिवतेज वॉरियर्स वांगणी क्रिकेट संघाला संकटामध्ये घेऊन जातील, कारण अनेक कॉमेंटेटर सांगत असतात पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि आताच्या घडीला पाहिलं तर वारंवार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे फंबलिंग फिल्डिंग, आणि त्यामुळे आता ही मॅच मात्र हळूहळू झुकलेली आहे सोनिवली संघाच्या पारड्यामध्ये. प्रचंड गतीचा बॉल हा आहे, यस स्टेप आउट करून पूल करायचं होतं, सक्सेस ठरलीत. या बॉलवरती पाहिलं तर टप्पा पडला, चांगली गती दाखल झाली आणि यस कमी उचलीचा बॉल इथे चांगला घडत असताना पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये टाकलाच गेलेला, पण तो आत्ताचा घडीला अजून सुद्धा आपण साखरेला योगेश या फलंदाजाला पाहताय. मिसामिक सोक फटका हवेत, क्षेत्र दूरवरती होता आणि इथे बघता बघता तब्बल 2 धावा मात्र नक्कीच घेतल्या जातील. माइंडचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहाल, कुठेतरी डोक्याचा वापर इथून जास्ती करतोय सोनिवली संघ. त्यांना माहिती आहे इथून मॅच आपल्या पाड्यामध्ये झुकलेला आहे, त्यामुळे इथून आता मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल जरी राहिला तरी सुद्धा रन्स मात्र येतील ह्या नक्कीच. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा हलकासा फ्लिक केला जातो. 38 सर्कल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, 2चा कॉलिंग इथे झालाय डबल आणि यस डबल इथे सक्सेसफुल भेटलेली आहे. पहा मित्रांनो, एका धाबीची अत्यंत गरज आहे डिफेंड करण्यासाठी वांगणी क्रिकेट संघाला पडतो. इथे ओव्हर कॉन्फिडन्स मात्र जास्तीत जास्त केला जातो आहे आणि त्यामुळे इथून आता एक रन्स या धाफलकावरती लागले गेलेले आहे. यस 27 धाबा मात्र नक्कीच लागला गेलेल्या आहेत. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा मिस्तामिक सोख, आता सगळीला नोमास लँड मध्ये फटका आहे क्षेत्ररक्षक बॉल वरती. काय झालंय, प्रवास चुकीचा ठरलाय आणि यस झेल देखील ड्रॉप झालाय. आत्ताच्या घडीला पाहिलं तर फार शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे आणि जल्लोष मात्र सध्या तरी करतो आहे सोनिवली क्रिकेट संघ दगावड मध्ये, कारण आता त्यांच्या उमेदा मात्र या मॅच मध्ये जवळपास पोहोचल्यात, कारण दाफलकावरती लागल्यात अखेरीस 29 आणि आता उर्वरित समीकरणामध्ये पाहिला तर 18 बॉल आणि 10 धाबा. जरूर आत्ताचा घडीला 18 चेंडू आणि 10 ची गरज आहे. हलकासा फ्लिक केला, 38 सर्कलला चेंडू स्टॉप होतोय. एक सिंगल मात्र इथून नक्कीच भेटली जाती आहे. सिंगल जरी सुद्धा आता ही धावफलक मात्र नक्कीच चेसिंग केला जाईल, कारण आता थोडंसं हस्तचित्र कमी झालंय वांगणी क्रिकेट संघाचं, कारण मॅच आता हळूहळू हातामधनं निसटत चालली आहे. हे मात्र नक्कीच हलकासा फ्लिक केला, पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर, या झोनला बॉल अडवला जातोय. एक सिंगल इथे सुद्धा घेतली जाते आहे. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. बॉल शिल्लक आहेत सध्या तरी 16 आणि जिंकण्यासाठी आता गरज पाहिली तर 8 धावांची पाहायला मिळते आहे. यापुढील होणारी मॅच देखील तुम्हाला चांगल्या रीतीने पाहायला भेटेल. पहिला सामना जिंकला तो म्हणजे चांदप संघानं आणि त्यामुळे या मॅच मध्ये जिंकेल तो मात्र चांदप संघाशी खेळत असताना पाहायला मिळेल, कारण लगेच सेकंड राऊंडची मॅच इथे खेळवली जाणार आहे. यस हा बॉल इथे बेट केला जात आहे बॅटर सध्या तरी शंतनू या फलंदाजाला. डॉट बॉल मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इथून अरुण हा गोलंदाज फेकतोय. इथे टाकलेला बॉल स्लोबर गतीचा होता, फायदा उचललाय चमकणारा टोला आणि आता मॅच बरोबर झालेली आहे. थेट खऱ्या अर्थानं झुकत असताना सोनिवली क्रिकेट संघाचा पाडामध्ये, कारण सिक्सर दाफलकावरती लागल्यात. थेट आता 37 जिंकण्यासाठी गरज फक्त 2 धावांची. पुढे दाकुडपाटाचा बॉल मिसांडा सिंग स्टोक, फटका हवेत पकडला जाईल आणि यस संपलाय खेळ. इथून फलंदाज चालू, विकेट.
आत्ताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये थेट बाटर शंतुनीची विकेट मात्र इथून गमवतायत थेट खऱ्या अर्थानं सोनिवली संघ आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय न्यू बॅटर तुषार हा फलंदाज आणि त्याचबरोबर जर तुषार गावट या फलंदाजानं जर सिक्सर मारला तर सन्माननीय आदरणीय भूषणजी गावट सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून दिलं जाणार आहे. 2 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते अखेरीस सध्या तरी सोनिवली संघाला आणि यस इथून आता मॅच कुठेतरी पूर्णपणे झुकलेली आहे सोनिवली संघाच्या पारड्यामध्ये कारण 13 बॉल शिल्लक आहेत. उर्वरित 2 धावा शिल्लक राहिल्या त्या सामना जिंकण्यासाठी सोनिवली संघाला आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये वन साइडचं चित्र मात्र नक्कीच झालेले आहे सोनिवली संघाचा. इथे टाकलेला बॉल हलकासा कट काढण्याचा प्रयत्न आमचे पंच वळतील. यस षटक कंप्लीट नंबर 3चा 18 बॉल कंप्लीट झालीत मैदानाच्या आतमध्ये फेकून आणि आता उर्वरित समीकरण शिल्लक राहिला आहे इथून या मॅच मध्ये थेट 12 बॉल आणि 2 धावा. आणि जरूर आपण पाहाल बॉलिंग शॉटवरती यश हा गोलंदाज तयार होतोय. मिस सामिंगो पकडला जाईल. आता मॅचचं समीकरण बदलेल का कारण आता मिळतीये इथे सफलता विकेट. आणि नक्कीच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश हा बॅटर दाखल झालाय. थेट आपण पाहाल ऋषिकेश भोईर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सामना सध्या तरी पाहिलं तर अजून सुद्धा सोनिवली संघाच्या पारड्यामध्ये आहेच आहे कारण अजून सुद्धा रन्स मात्र कमी आहेत आणि बॉल्स मात्र जास्ती पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आहेत आणि 2 धाबा आहेत. होतील का डिफेंड शिवतेज वॉरियर्स वागडी क्रिकेट संघाला कारण आत्ताच्या घडीला पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये थेट फार मोठं अंतर काटायचं आहे. परंतु जर हे अंतर काटायचं असेल तर इथून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली टाकावी लागेल. परंतु दाखल झाला ऋषिकेश भोईर. वेल फिनिश हा चौकार आणि मॅच फिनिश. सामना जिंकतीये थेट सोनिवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि यस थोडंसं हडलक मडावं लागेल परंतु प्रयत्न चांगले दाखवले थेट शिवतेज वॉरियर्स वांगणी क्रिकेट संघानं आणि इथून थेट आपण पाहिलं पुढची मॅच आणि दोन्ही टीमला विनंती